होय, सहलीचा उत्साह आणि मुलांच्या आनंदाचं पर्व. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिचंद्री व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापूरहोळ तालुका भोर या विद्यार्थ्यांची परिसर क्षेत्र सहल भेट निघाली. सहल म्हटलं तर मुलांसाठी आनंदाची मौज मजेची पर्वणीच. आजचा दिवस मुलांसाठी अतिशय खास ठरला. सहलीसाठी बसने निघालेली बालचिमुकली मंडळी प्रचंड उत्साहानं भरलेली दिसून आली. गाडीत बसल्यावर मुलांनी गाणी गाऊन, टाळ्या वाजवून आणि एकमेकांशी गप्पा मारून प्रवासाची मजा घेतली. रस्त्याच्या बाजूने दिसणाऱ्या निसर्गरम्य दृश्यांमुळे त्यांच्या आनंदात अधिकच भर पडली होती. बसमध्ये त्यांनी खेळ, गाणी आणि मस्ती करून प्रवास अधिक आठवणीत ठेवण्याचं काम केलं. सहलीच्या ठिकाणी अर्थात केतकावळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील सेजल वर्ल्ड या फेमस पिकनिक रिसॉर्टच्या ठिकाणी मुलांसह आम्ही पोचलो. मुले बसमधून खाली उतरली आणि शाळेतल्या मुलांनी एकच आनंदाचा गलका केला. मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि तेथील असणारं वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती असणारे विविध भाव उत्सुकतेचे अगदी झळकताना आम्हाला दिसून आले. त्यांना तिथल्या खेळण्यामध्ये रमण्याची घाईच झाली होती. कधी एकदाचं खेळ खेळतोय, झोपाळे असतील, स्लाइड असतील, वाळूत खेळणे असतील, बॉल गेम्स असतील, विविध फनी गेम्स असतील, विविध खेळाचे विविध प्रकार असतील, या सर्व खेळांच्या या विविध खेळ विद्यार्थ्यांनी त्या खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. प्रत्येक जण स्वतःच्या आवडीच्या खेळात अगदी रंगून गेला होता, एकरूप झाला होता. या खेळांमध्ये मुलांची एकमेकांशी वाढलेली मैत्री आणि त्यांच्या आनंदाच्या उड्या या परिसर क्षेत्र भेटीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. यावेळेस शाळेतील शिक्षकांनी बोलताना सांगितले की आज आम्ही आमच्या शाळेची हरिचंद्री शाळेच्या 2 शाळांची एकत्र ट्रिप आणलेली आहे. मुलं खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहेत. रोजच्याच शिकणे आणि त्याच विचारात गुंग असलेली मुलं आज अगदी फ्रँकली खेळत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद आम्हाला दिसून येतो. वेगळ्या परिसरामध्ये आल्यामुळे त्यांना मनमोकळं खेळायला मिळते आणि ते स्वच्छंदपणे खेळत आहेत. आज त्यांचा आनंद पाहून आम्हालाही खूप उत्साह आलेला आहे. नमस्ते. आजचा दिवस हा आमचा खूप खास असणार आहे. हरिचंद्री आणि कापूरहोळ या दोन्ही शाळांनी एकत्रित आज जी परिसर भेट या ठिकाणी सेजल वर्ल्ड रिसॉर्ट या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर या सहलीमध्ये मुलांना खूप आनंद घेण्याची संधी आज मिळालेली आहे. सगळे विद्यार्थी एखाद्या पक्षाप्रमाणे स्वच्छंद स्वैर करत आहेत. जे त्या आपापल्या मनाने घसरगुंडी, सायकल रायडिंग, झोके, विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना इथं खेळण्यांचा प्रतिसाद मिळतोय आणि प्रत्येक विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे त्या खेळण्यांवरती खेळत आहेत आणि सहलीचा आनंद घेत आहेत. त्यामुळे ही सहल एक आमची अविस्मरणीय अशी भेट आज होणार आहे. यावेळेस शाळेतल्या विद्यार्थ्यांनी देखील सहलीबद्दल अधिक आनंदाचा मजकूर या ठिकाणी सांगितला. खूप छान आहे इथं. सरांनी आम्हाला सहलीला आणलं सेजल वर्ल्डला. सरांना खूप खूप शुभेच्छा. मला इथे येऊन खूप छान वाटलं. वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. म्हणून सरांना मी कसं बोलणार हे मला कळत नाहीये. खूप छान इथे आम्हाला येऊन खूप मजा आली आणि ही सहल आम्हाला मोठेपणी मिळणार नाही. आम्हाला इथं घसरगुंडी, स्विमिंग पूल, रेड डान्स, खेळण्यासाठी सायकल, खूप मजा येते. आम्ही पैसे भरले, तिथे एवढं एन्जॉय केलं, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. छान. मग तर तुला विचारायचं आहे की यापूर्वी अशी शाळेची सहल शिक्षकांनी काढली होती का? नाही. मग आता जी सहल काढलेली आहे, मग या सहलीच्या आनंदाबद्दल आणि सहलीबद्दल आणखीन तुला काय वाटतंय? मला काही नाही वाटत. मला खूप आनंद वाटते. मला मजा येईल. मग सहलीचा वेगळाच आनंद आणि वेगळीच मजा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडून आपण या ठिकाणी पाहतोय की सेजल वर्ल्डमध्ये विविध प्रकारची खेळणी, जे विद्यार्थ्यांना त्या खेळणीच्या माध्यमातून एक ऊर्जा, एक प्रेरणा आणि एक आनंदाला प्रोत्साहन देण्याचं काम सेजल वर्ल्डच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. खेळल्यानंतर मुलांना जोराची भूक लागली होती.
दुपारच्या जेवणाची व्यवस्था अगदी चोख बजावली होती. सर्व मुलांनी एकाच ठिकाणी बसून हसत खेळत जेवणाचा आनंद घेतला. त्यांनी अगदी ते ताटात वाढलेलं अन्न आवडीनं संपवलं आणि स्वच्छतेची काळजी घेतली. एकत्रित जेवताना निर्माण झालेला स्नेह मुलांच्या वागणुकीमध्ये स्पष्ट दिसत होता. जेवण झाल्यानंतर अर्थात दुपारच्या नंतर सहलीतील सर्वात उत्सुकतेचा क्षण आला, तो म्हणजे रेन डान्स. पाण्याच्या तुषारांमध्ये नाचणाऱ्या मुलांनी आनंदाचं पर्व जणू साजरं केलं होतं. पाणी आणि संगीत याचा सुरेख संगम पाहायला मिळाला. गाण्यांच्या तालावरती मुलांनी थिरकलं आणि त्यांच्या नृत्यकलेचं दर्शन घडवलं. त्यांचा बिनधास्तपणा आणि बिनधास्त आनंदाचा मोज मजेचा क्षण आणि त्यांच्या हास्यांचे आवाज या वातावरणाला अधिक जिवंत बनवण्याचं काम करत होते. सहलीतील आणखीन महत्त्वाचं म्हणजे तेथील असणारा स्विमिंग पूल. पाण्यात उड्या मारणं, पोहण्याचा प्रयत्न करणं आणि मित्रमैत्रींना पाण्यात ओढून त्यांच्यासोबत खेळण्याची मजा मुलांनी अगदी आनंदानं आवडीने घेतली. पाण्याशी खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा भाव, हा अनुभव त्यांच्यासाठी कितीतरी महत्त्वाचा होता हे आमच्या सर्वांच्या लक्षात येत होतं. यावेळेस विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील रेन डान्स केला. आपले शिक्षक या रेन डान्सवरती नाचतायत हे पाहून अनेक मुलांचे पाय यावेळेस थिरकताना दिसले आणि या रेन डान्सबद्दल शिक्षकांनी बोलताना सांगितले की रेन डान्स हा तर मुलांचा सगळ्यात आवडता इव्हेंट आता या ट्रिपमध्ये आकर्षण ठरलेला आहे आणि विद्यार्थ्यांना या पाण्याचा आनंद घेताना खूप मजा येत आहे आणि त्यांचा आनंद पाहून आम्हालाही भिजावंसं असं वाटल्यामुळे आम्ही भिजायला आता तयार झालो सहल आहोत. त्या पिकनिक स्पॉटच्या ठिकाणी आता परत निघत असताना विद्यार्थ्यांनी गुड बाय अर्थात स्ट्रॉबेरी फ्रूटचे ड्रिंक्स घेतले. संध्याकाळी सर्वजण बसमध्ये बसले. दिवसभराच्या मस्तीमुळे काही जण थोडे थकले होते तर काही जण अजूनही उत्साहाने भरलेले होते. गाडीत परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा गाणी, अनुभवाची देवाणघेवाण आणि हसण्याचे आवाज ऐकायला मिळाले. या सहलीने मुलांना केवळ आनंदच दिला नाही तर नवे अनुभव, नवीन मित्र आणि आयुष्यभर हे क्षण लक्षात राहतील अशा आठवणींचा ठेवा या परिसर क्षेत्र भेटीच्या माध्यमातून दिला. ही सहल मुलांसाठी केवळ अविस्मरणीय अनुभव ठरली. निसर्गाच्या सानिध्यात खेळांमध्ये रमून आणि एकत्र वेळ घालून त्यांनी केवळ मजा केली नाही तर मैत्री, एकोपा, स्वच्छता आणि आनंद साजरा करण्याचं महत्त्वही शिकले. ही सहल मुलांसाठी नव्हे तर त्यांच्या शिक्षकांसाठी एक प्रेरणादायी, एक आनंदाचा सर्वोत्तम क्षण ठरलेला आहे. तुम्ही देखील एकदा सेजल वर्ल्ड या सहलीच्या पिकनिक पॉइंटला अवश्य एकदा भेट द्या. खरंच इथं सहलीचा आनंदाची पर्वणी आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळेल आणि हा आनंद आपल्याला मनमुराद याच ठिकाणी लुटता येईल. ते म्हणजे आपल्या हक्काचं सेजल वर्ल्ड. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.